तुला फार महत्वाचं बोलायचं असलं तुला माहिती देतो, तूच बोल, मी आपलं खाली सांगतो. केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये उद्यापर्यंत तुमचं गिब्स एनर्जी कम्प्लीट होते. एंट्रॉपी अँड गिब्स एनर्जी मी चेक करेन. जिथं मला वाटतंय की सम ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज निडेड ते मी तुम्हाला पास ऑन करेन. माझ्या पद्धतीनं थोडं रोज चेक करत नाही सगळ्या थर्मोडायनॅमिक्स इव्हन आधीचे टॉपिक्स दॅट आय विल गिव्ह यू. सोमवारपासून थर्मोकेमिस्ट्री हा जो विषय आहे तो शिकवायला मी चालू करणार आहे. लेक्चर माझा असणार आहे. मला वाटतं ते तुम्हाला मान्य असावं. येस नो? व्यवस्थित शिकवेन, उत्तम शिकवेन, त्याची तुम्ही चिंता करू नका. दुसरं तुम्हाला सगळ्यांना एक शंकेची पाल चुकते मला, ती तुम्हाला सांगतो. सर तुम्ही एवढे बिझी असतात, तुम्ही घेणार का आमचं, ही तुम्हाला शंका येते. मी बिझी असतो हे कराय, हे काय खोटं नाही आहे. पण जेव्हा मी एखादी जबाबदारी अंगावर घेतो तेव्हा मी ती पहिला पूर्ण करतो. माझं लेक्चर झाल्यानंतर मला बाकीची कामं करता येतात, मला सगळं माझं मॅनेज करता येतं. हे सगळं विचार करूनच मी तुम्हाला सांगितलंय की मी तुम्हाला केमिस्ट्री शिकवेन. मग ती शंका घेऊ नका सर आता शिकवणार नाही, असं काही नाही. इज दॅट क्लिअर टू यू ऑल? समजलंय? हा केमिस्ट्रीचा विषय फ्रॉम मंडे ऑनवर्ड्स माझी केमिस्ट्रीची लेक्चर चालू होते. समजला विषय? थर्मोडायनॅमिक्ससाठी ॲज डिसाइडेड तुम्हाला 10 दिवस असतील, त्यानंतर तुमची टेस्ट होईल. दुसरं आणि एक मॉडिफिकेशन करायचं माझ्या डोक्यात आहे, विच आय थिंक आपण करूया. काय मॉडिफिकेशन आहे सांगतो तुम्हाला. आत्ता विनोद सर आमचे कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये मला वाटतं स्ट्रेट लाईन आता सर्कल चालू करतील. तेव्हा स्ट्रेट लाईन नंतर सर्कल चालू होईल. माहिती आहे मला ते काय शिकवतात, कसं शिकवतात. ऑल राईट. कॅल्क्युलस हा जो भाग आहे त्याच्यामध्ये फंक्शन, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, याचं रोज एक लेक्चर मी सुनील सरांचं ठेवावं या विचारात आहे. तुम्हाला होमवर्क नाही दिलं जाणार, बर्डन होईल असं काम केलं जाणार नाही. सर हे पण करायचंय, ते पण करायचंय, कसं करू असा विचार करू नका. पण सुनील सर आपल्याला अवेलेबल आहेत, आपण त्यांचाही थोडासा उपयोग करून घेऊया. कॅल्क्युलसचं एक लेक्चर ऐकायचं, दुसऱ्या दिवशी परत लेक्चरला यायचं, पण ते लेक्चर ऐकायचं. त्यांना एक ॲडिशनल प्रिपरेशन आपली मॅथमॅटिक्सची होईल. त्यामुळं मंडे ऑनवर्ड्स सुनील सरांची कॅल्क्युलस, ज्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही, कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा कॅल्क्युलसचा काहीही संबंध नाही. त्यामुळे ऑल टुगेदर डिफरंट लेक्चर. एक लेक्चर ऐकायला जमेल का तुम्हाला? येस असेल तर येस सांगा, नाही तर मी त्याला सांभाळून सांगतो. कारण तुम्हाला किती लोड होईल ह्याचं प्लॅनिंग आम्ही पण केलेलं आहे. तुम्हाला 10 दिवस दिले टेस्टसाठी. आय थिंक इट इज मच मोर टाईम, कमी नाही आहे टाईम. मी त्याचं कॅल्क्युलेशन पण तुम्हाला सांगितलंय. येस ऑर नो? त्यामुळे बर्डन होणार नाही आहे, पण काम थोडं जास्त करूया आपण. एक लेक्चर ते पण साईडला चालू राहू दे. त्यामुळे आपला सिलेबस लवकर कव्हर होईल, आपल्याला प्रॅक्टिस करायला आणि जास्त वेळ मिळेल. इज दॅट ओके? डू यू ऑल अग्री विथ मी? येस ऑर नो? तुम्हाला लक्षात आलंय मला काय म्हणायचं आहे ते? ठीक आहे. मी आता पुढं सरांच्याकडे माईक देतो. सोमवारपासून आपण केमिस्ट्री चालू करू आणि सोमवारपासून मॅथमॅटिक्सचं एक लेक्चर ॲडिशनल आपण चालू करू. टाइम टेबल अँड अदर थिंग्स या 2 दिवसात आम्ही सगळं तयार करतोय अँड विल लेट यू नो बाय संडे. चलो, ऑल द बेस्ट अँड हॅव अ फंटास्टिक डे अँड विश यू ऑल व्हेरी हॅपी न्यू इयर. Just give me a second. Okay, fine. So, first of all, very happy new year to all of you. Yes, तुम्हाला सुद्धा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Fine. Yes, Aditya, everyone, happy new year. Fine. So, shall we continue with our topic waves? Chalu koriya waves. Yes, sir. Okay. Chala. Page number सांगतोस? मिळालं. What was the last point? Tell me, what was the last point? काय बघत होतो आपण लास्ट टाइम? थोडं फक्त सांगा मला.
In phase, out of phase logic. Okay, in phase, out of phase logic. Fine, no problem. In phase, out of phase logic बघूयात चला. आउट ऑफ फेजचे मला 2-3 एक्झाम्पल अजून सांगायचे होते तुम्हाला. परत डायग्राम ड्रॉ करूया ती. परत ठरवूया पार्टिकल मुव्हिंग अप की डाऊन. आणि लेट्स अगेन डिसाइड वेदर the given two particles are in phase or out of phase. Let's see. Fine. So we have a wave. Right now at given instance of time, the positions of these particles are, this particle is at this position, this particle is at this position, and so on. थोडंसं मोठं काढतो. पण नंतर नेक्स्ट पोझिशन काढल्यानंतर ते सगळं जवळ येईल. Let's say this is the wave. This is the wave. At given instance of time, this is the wave. Let me draw the two complete waves. These are the two complete waves. Right? We have now these two complete waves. Now, what will happen if this wave is moving in the rightward direction? At some next instance of time, let's say after time equal to dt, this wave will move in the rightward direction. So what will be the new positions? We will have a visual effect like this crest is moving, this truck is moving. Okay. So the new position of the particle, new positions of the particles will be this. This dotted graph will be the new position. Fine. So all particles will move from their old position to new position. All right. Let's see, this is particle A. This is B. This one is C. This one is D. Just keep on observing. E. If you want to draw, you can. Already the diagram is there in your notebook. F. This was G. I think असं नव्हतं केलं ना. काय केलं होतं? इथं B असेल. C. D. E. F. Here we'll have G, then H, then I. Here we'll have Z. Excuse me. I, Z, K, L. Here we'll have M, N, O, P, and Q. All right. Of course, you can extend it to backward like this. थोडीशी मागे पण काढू शकतो. इथं आपण ती एक बघू. Fine. A will move from its old position to new position. So A is right now moving downward and right now it is at mean position. B is somewhere here and it is moving downwards. So initially it was here. Finally it is here. So in between it must have moved downward. C has moved downward. D has moved upward. E has moved upward. F upward. G upward, H downward, I downward, Z downward, K had moved downward. So K ला नेक्स्ट मोमेंटला काय होणार आहे? तो खाली येणार आहे असं त्याचा अर्थ आहे. कारण वेव्ह पुढे चालली आहे. वेव्ह पुढे चालली आहे हा इफेक्ट येणार केव्हा? जर K खाली आला आणि L वरती गेला तरच तो इफेक्ट दिसेल. समजतंय का? इन रियालिटी किती इंटरेस्टिंग आहे बघा हे. आपल्याला जे दिसतं असं म्हणतात ना मराठीमध्ये, दिसतं तसं नसतं. तेच आहे. आपल्याला काय वाटतंय C point is moving in the forward direction. Actually nothing like that is happening. What is happening is this. The C is moving down and D is moving up and you are having a visual effect like something is moving. Yes, definitely something is moving, but that is nothing but energy and momentum. We cannot see energy, we cannot see momentum, but it is definitely being carried by wave. All right. Fine. M moving upward, N moving upward, initial position, final position. In between, it must have moved like this. Moved like this. O has moved upward, P downward, Q downward. Fine. Now, let us try to find out the points which are out of phase. Okay. Let me take point D. D बरोबर बाळांनो out of phase particle सांगा. Any point. या रिजन मधला कुठलाही एक पॉइंट. टेल मी जस्ट पॉइंट
which is out of phase with D. आउट ऑफ फेजचं लॉजिक काय सांगितलंय सरांनी? अपोजिट डिस्प्लेसमेंट, अपोजिट व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी पण अपोजिटच पाहिजे, डिस्प्लेसमेंट पण अपोजिट पाहिजे. म्हणजे याची डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह तर याची निगेटिव्ह, याची व्हेलॉसिटी टुवर्ड्स, याची व्हेलॉसिटी डाऊनवर्ड तर याची व्हेलॉसिटी अपवर्ड. म्हणजे अपोजिट व्हेलॉसिटी अँड अपोजिट डिस्प्लेसमेंट. कोण आहे बघा? H. Correct. All of you are giving the correct answer. In the chat box also reply me, everyone. H correct आहे का बघा? अपोजिट डिस्प्लेसमेंट. डी ला अपोजिट डिस्प्लेसमेंट कोण कोण आहे बघा इथं? F आहे, H आहे, N आहे, P आहे. अपोजिट डिस्प्लेसमेंट झालं सर. अपोजिट डिस्प्लेसमेंट झालं. अपोजिट व्हेलॉसिटी बघ. डी ला D इज मुव्हिंग अपवर्ड. सो अपोजिट डिस्प्लेसमेंटचा आणि अपोजिट व्हेलॉसिटीचा म्हणजे आउट ऑफ फेज ना. इन फेज म्हणजे काय? सेम डिस्प्लेसमेंट, सेम व्हेलॉसिटी म्हणजे इन फेज. आणि आउट ऑफ फेज म्हणजे काय? अपोजिट डिस्प्लेसमेंट, एक वरती एक खाली, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, आणि अपोजिट व्हेलॉसिटी. सो झालं की आता काय राहिलंच नाही. डी बरोबर अपोजिट एच आलाच ना. एक तर अपोजिट डिस्प्लेसमेंट पण आहे सर आणि अपोजिट व्हेलॉसिटी पण आहे. व्हेलॉसिटी कुठल्या डिरेक्शन मध्ये आहे हे ठरवण्यासाठी बाळांनो हा एरो काढलाय आपण. मग हा एरो काढण्यासाठी काय करावं लागतं? हा एरो काढण्यासाठी ओल्ड पोझिशन ऑफ दी वेव्ह आणि न्यू पोझिशन ऑफ दी वेव्ह माहित पाहिजे. न्यू पोझिशन ऑफ दी वेव्ह माहित करण्यासाठी डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह माहित पाहिजे. म्हणजे वेव्ह राईटला चालली की लेफ्टला चालली हे माहित पाहिजे. तरच मी हा सगळा पॅटर्न राईटला शिफ्ट करणार ना, कारण मला माहित आहे की वेव्ह इज मुव्हिंग इन दी राईटवर्ड डिरेक्शन. फाईन. सो डी अँड एच आर आउट ऑफ फेज. टेल मी एनी पार्टिकल विच इज आउट ऑफ फेज विथ एन. आउट ऑफ फेज एन बरोबर आउट ऑफ फेज असणारा पार्टिकल. N बरोबर any particle which is out of phase. Reply me in the chat box. I am looking at it. Z. Okay, all of you are giving the answer as Z. One answer is B. Okay, B पण सांगतोय मोसेफ. बर बघूया. Let me cross check. B आणि J ना बघूया. N बरोबर. Sir, this is N. N बरोबर. N बरोबर out of phase. आउट ऑफ फेज म्हणजे अपोजिट डिस्प्लेसमेंट. मग एल ला अपोजिट डिस्प्लेसमेंट कोण कोण आहे? एल, जे, डी, बी. व्हेलॉसिटी इज अपवर्ड. डाऊनवर्ड व्हेलॉसिटीचे बघा बघा. एल गेला अपवर्ड आहे, कॅन्सल. जे येस अपोजिट डिस्प्लेसमेंट, अपोजिट व्हेलॉसिटी. सो जे तर आलाच. आणि कोण येऊ शकला असता? डी इज मुव्हिंग अपवर्ड. डी नाही आहे. बी फॉर बॉम्बे. करेक्ट. सो एन अँड व्हॉट? Z are out of phase. N and B are also out of phase. बरोबर. फायनल एक्झाम्पल E बरोबर आउट ऑफ फेज सांगा. पटकन लास्ट एक्झाम्पल आहे. तुम्ही ठरवा. काय आलं? चॅट बॉक्स मध्ये काय म्हणतात? आय पण म्हणतात. ओके, आय, ए आणि क्यू पण. बर चेक करूया. ईच्या लेवलचे बघितले पाहिजेत. ईच्या लेवलचे बघायचे सांगितलंय का? नाही, अपोजिट बघायला सांगितलं. सो पण सर ई तर झिरो आहे ना. झिरोचं अपोजिट काय असते? झिरोच की. प्लस झिरोचं अपोजिट मायनस झिरो. म्हणजे हे सगळे पॉईंट चेक केले पाहिजेत. ए, आय आणि क्यू. ओके, आपला पॉईंट आहे ई. ई बरोबर आउट ऑफ फेज. बघूया चला. ई झिरो डिस्प्लेसमेंटला आहे. झिरो डिस्प्लेसमेंटचे हेच पॉईंट झाले. अपोजिट डिस्प्लेसमेंट म्हणजे मायनस झिरो. ओके, 0 0 0 तर मिळाले. ए इज मुव्हिंग अपवर्ड. आता डाऊनवर्ड मूव्ह होणारे कोण कोण आहेत? ई इज मुव्हिंग अपवर्ड. डाऊनवर्ड मूव्ह होणारे कोण कोण आहेत? ए, आय अँड क्यू. सो असं पण चालतंय. ई अँड ए, ई अँड आय, ई अँड क्यू. ही सगळी लोक बाळांनो आउट ऑफ फेजच आहे. फाईन. ओके, सो बरं आता असं कोणीतरी सांगितलं तर एच आणि जे इन फेज आहे, आउट ऑफ फेज आहे, ओळखा बरं. एच अँड जे इन फेज आहे, आउट ऑफ फेज आहे? नो, दे आर नॉट एट ऑल इन फेज और आउट ऑफ फेज. म्हणजे त्यांच्यामधला फेज डिफरन्स ना इव्हन मल्टिपल ऑफ पाय आहे ना ऑड मल्टिपल ऑफ पाय. त्याच्यामधला फेज डिफरन्स नाही इव्हन फेज आहे नाही आउट ऑफ फेज आहे. बघा जरा लॉजिक काय आहे. इन फेज साठी काय पाहिजे?
जे आणि एच इन फेज साठी सेम डिस्प्लेसमेंट सेम वेलॉसिटी पाहिजे. जे आणि एच डिस्प्लेसमेंट तर अपोजिट आहे, याची प्लस आहे याची मायनस आहे, म्हणजे ते तर इन फेज असणं पॉसिबल नाही आहे. सोडून द्या. आउट ऑफ फेज आहेत का बघूया. अपोजिट डिस्प्लेसमेंट आहे पण डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी काय आहे, सेम आहे. अपोजिट डिस्प्लेसमेंट अपोजिट वेलॉसिटी नको का, म्हणजे ते पण नाही आहे, मग सोडून द्या. फाईन. आता काय काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. Now let me draw a single diagram. I will not be drawing what will happen next. I will draw a single wave, and in that single wave we have to identify phase differences between the particles. Okay, observe here. At given instance of time, we have a wave like this. Fine. What is the phase difference between this point and this point? Okay, let's try to find out. हा पार्टिकल आता कुठे आहे बघायचं आणि हा पार्टिकल आता कुठे आहे बघायचं. ओके, ही वेव्ह ऍक्च्युअली काय करणार आहे, नेक्स्ट मोमेंटला पुढे जाणार आहे हे माहित आहे आपल्याला. राईटवर्ड, इट्स मुव्हिंग इन दी राईटवर्ड डिरेक्शन दॅट वी नो. फाईन. सो हे थोडंसं राईटला काढलं. सो दिस इज मुव्हिंग डाउनवर्ड. सो व्हॉट इज दी फेज ऑफ दिस, what is the phase of this particle? 0, repeat with me, 0, 90, 180, and it is moving downward. आणि याची किती असेल बघ, इथे आहे बघ, म्हणजे त्यानं काय काय कंप्लीट केलं असणार. 0, रिपीट विथ मी, 0, 90, 180, 270 and is moving upward. फाईन. म्हणजे सर आता आम्हाला करता येईल. What is phase difference between them? 90. किती म्हणताय तुम्ही, 90 म्हणताय. बर, आता मी काय सांगतोय बघा, यातलं कोण लीडिंग आणि कोण लॅगिंग असेल. आपण म्हणतोय 270. हा, नुसता ऑसिलेशनचा विचार केला तर 270 लीडिंग आहे. नुसत्या ऑसिलेशनचा विचार जर केला तर खरोखर 270 लीडिंग आहे. दॅट इज ओके, परफेक्टली फाईन. इट्स ऑसिलेशन इज लीडिंग इन फेज. 100% इट इज लीडिंग इन फेज. पण मला सांगा, इफ द वेव्ह इज मुव्हिंग इन दी राईटवर्ड डिरेक्शन, then at which point wave will reach first? At point A or at point B? कुठल्या पॉइंटला वेव्ह पहिल्यांदा पोहोचेल? वेव्ह इज मूव्हिंग लाईक दिस. इट विल रीच द पॉइंट A first. ही मग पहिल्यांदा A पॉइंटला पोहोचणार. करेक्ट. मग पहिल्यांदा वेव्ह जर A पॉइंटला पोहोचणार तर कुणाचे ऑसिलेशन्स पहिल्यांदा चालू होणार? Aचे ऑसिलेशन्स पहिल्यांदा चालू होणार. Whose oscillations will start first? Oscillations of A will start first. बरोबर. म्हणजे असं करावं लागेल, हळूहळू करेल. म्हणजे ए इन फेज मध्ये एक ए लीड व्हायला पाहिजे. फेज मध्ये कोण लीड व्हायला पाहिजे? ए लीड व्हायला पाहिजे. फेज डिफरन्सची व्हॅल्यू परफेक्ट येईल तुमची. फेज डिफरन्सची व्हॅल्यू परफेक्ट येईल. पण मी सांगायला लावलं ना, कोण लीडिंग आणि कोण लॅगिंग. ओके, सो दोन ऑप्शन तुम्हाला मी द्यायला लागेल. पहिला ऑप्शन असा, पहिल्यांदा वेव्ह कुठं पोहोचेल बघा. कुठं पोहोचेल सर? ए ला पोहोचेल. 360 अँगल ऍड केल्यानं अँग्युलर पोझिशन बदलते का? नाही. मग ए ची फेज जास्त यायला पाहिजे. एची फेज जास्त यायला पाहिजे 270 पेक्षा. मग किती वेळा 360 ऍड करावे लागतील? एकदा पुरतील ना, का आणि एकदा करावे लागतील? आणि एकदा करायची गरज नाहीये. सो आता तुम्ही मला सांगा, फेज डिफरन्स बदलणार आहे का? अँग्युलर पोझिशन बदलली आहे का? नाही. तो वेक्टर तिथंच आहे, दुसरा वेक्टर तिथंच आहे, फक्त याला फिरवून आणि एकदा तिथं आणलं. बरोबर. कारण आपल्याला हे माहित आहे, आपल्या डोक्यामध्ये असा आन्सर आहे ऑलरेडी की ए इज लीडिंग इन फेज. ऑसिलेशनचा फक्त विचार केला तर कुणाचे ऑसिलेशन लीडिंग आहेत? हा ऑलरेडी मायनस एक्स्ट्रीमला पोहोचलाय, सो तो 270 ला आहे ऑसिलेशनचा विचार केला तर. पण इन रियालिटी हु इज लीडिंग इन फेज अँड हु इज लॅगिंग इन फेज हे ठरवण्यासाठी बाळांनो वेव्ह पहिल्यांदा कुठं पोहोचली हे बघणं गरजेचं आहे. सो वेव्ह सर पहिल्यांदा इथं पोहोचलेली आहे. दॅट इज दी फायनल आन्सर. सो ए शॅल लीड इन फेज. म्हणजे ए ची फेज जास्त यायला पाहिजे, बी ची फेज कमी यायला पाहिजे. अँग्युलर पोझिशन मॉडिफाय झालेली नाहीये, त्यामुळे उत्तर चुकत नाही. फाईन. हा झाला पहिला वे. पहिला वे मध्ये काय? ऍड 360 एकदा ऍड करावं लागेल, मे बी दोनदा ऍड करावं लागेल. तुम्हाला माहिती आहे ना ए लीडिंग आहे, मग ए ची फेज जास्त येईपर्यंत तेवढ्या वेळा 360 ऍड करत जायची. and that will be the final answer. And definitely आता जर मी विचारलं who is leading in phase,
तर काय आन्सर द्या? रिप्लाय इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. नाउ हु इज लीडिंग इन फेज? सर बघा ना, 180 प्लस 360 इज मोर दॅन 270. सो हु इज लीडिंग इन फेज? A is leading in phase. Perfect answer. Correct. A is leading in phase. आता फेज डिफरन्स काढता येईल. पण सर असं केलं तर चालेल का? बघा तुमच्या मनातला प्रश्न. सर आन्सर 180 ठेवूयात. आणखीन एक वे आहे. आन्सर A ची फेज आपण 180 ठेवूयात. B ची फेज 270 ठेवूयात. दोघांमधला फेज डिफरन्स जस्ट कॅल्क्युलेट द नंबर. फेज ऑफ A मायनस फेज ऑफ B मॉड जस्ट कॅल्क्युलेट द नंबर. किती आला नंबर तो? 9. ओके. पण कोण लीडिंग आहे? कोण लीडिंग आहे? A. हा, लीडिंग लॅगिंग हे लॉजिक नुसार ठरवायचं, आकडा बघून नाही. कोण लीडिंग आहे? चार्जिंग लावले ते. चार्जिंग लावते. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. Fine. So I was saying that as a number विचार केला तर that number should be equal to 9. That number should be equal to 9. याचा नंबर बघितला, याचा नंबर बघितला, डायरेक्टली व्हॅल्यू लिहून टाकली. फेज डिफरन्स तर 90 यायला पाहिजे बघा. ठीक आहे. मग आता राहिला प्रश्न काय? तर कुणाची फेज जास्त आहे? वेव्ह पहिला कुठे पोहोचली? ए ला, मग बी ला पोहोचली. ए ची ऑसिलेशन आधी चालू होती, बी ची ऑसिलेशन नंतर चालू होती. सो हा नंबर काय द्यावा लागेल? ए इज लीडिंग इन फेज, कारण ए चे ऑसिलेशन्स आधी चालू झाले. सो ऍक्च्युअली ए लीड करायला लागला. असं वाटतं की 270 आन्सर आहे सर. हा, फक्त ऑसिलेशनचा विचार केला, दोघांचे ऑसिलेशन सायमल्टेनियसली जर विचार करत असाल, वेव्हच्या ट्रॅव्हलिंगचा विचार करतच नाहीये, इन दॅट केस तुमचा आन्सर परफेक्ट आहे की सर बी ऑलरेडी निगेटिव्ह एक्स्ट्रीमला पोहोचलाय, त्याची फेज 270 आहे, ए ची 180 आहे, सो बी इज लीडिंग. ते त्यावेळी करेक्ट आहे. पण वेव्हच्या केसमध्ये हु इज लीडिंग अँड हु इज लॅगिंग साठी वळणूक काय करायचं आहे? वेव्ह पहिल्यांदा कुठे पोहोचली हा विचार करायचा. इफ द वेव्ह इज मूव्हिंग लाईक दिस, this particle will oscillate first and then this must be leading. तो मॅथमॅटिकली करायचं असेल तर पहिला वे असतो ऍड रिक्वायर्ड नंबर ऑफ 360 अँगल्स. रिक्वायर्ड नंबर ऑफ 360 ऍड करावे लागतील पहिला वे. सेकंड वे काय आहे? तुम्हाला माहित आहे ना, फेज डिफरन्सचा नंबर कॅल्क्युलेट करा. तुम्हाला माहित आहे ना पॉझिटिव्ह द्यायचं की निगेटिव्ह द्यायचं? माहित आहे ना कोणाची फेज लिडिंग आहे लॅगिंग आहे, त्या हिशोबाने तो नंबर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. कळतंय का? असं काहीतरी करावं लागेल. पण यात जरा एखाद्या केसमध्ये आन्सर चुकू पण शकतो. मी जे सेकंड मेथड जी सांगितली त्याच्यामध्ये आन्सर चुकू पण शकतो. सो व्हॉट इज द बेस्ट वे? दिस इज द बेस्ट वे. ऍड 360. म्हणजे काय, कन्फ्युजन पण कुठलं राहणार? कधी नंबर बघायचा आहे सर, कधी 360 ऍड करायचा आहे सर, असलं काही कन्फ्युजन ठेवायला नको. लेट अस एव्हरीवन फॉलो वन मेथड. इफ यू नो दॅट ए इज लीडिंग, मेक शुअर दॅट फेज ऑफ ए इज मोर दॅन फेज ऑफ बी. Just by adding 360, you can make its phase more than phase of B. That's it. मग काय? फेज ऑफ ए मायनस फेज ऑफ बी. फेज ऑफ ए काढताना हा कम्प्लीट नंबर घ्यायचा. आता समजेल? आता समजलं सगळ्यांना? आता करता येईल. एव्हरीवन रिप्लाय इन द चॅट बॉक्स. What can be the phase difference between these two points? आकडा, नंबर, प्लस मायनस मला माहिती आहे. दिस वन इज लीडिंग अँड दिस वन इज लॅगिंग. कारण वेव्ह पहिल्यांदा या पार्टिकलला राईटला चालली आहे ना, म्हणजे पहिल्यांदा या पार्टिकलला आलेली असतात आणि नंतर या पार्टिकलला आली. सो हा लीडिंग आहे तो लॅगिंग आहे माहिती. व्हॉट इज द फेज डिफरन्स? फेज डिफरन्स साठी आता प्रत्येकाची फेज काय काय बघावं लागेल. हा, हे लॉजिक फार महत्वाचे. मी रिपीट करतोय लॉजिक एवढ्यासाठीच, कारण हे लॉजिक आले तर बाकीच्या गोष्टी अगदी सिंपल होणार आहेत. दिस इज मुव्हिंग डाऊन, दिस इज मुव्हिंग डाऊन. Right now this is at 90 and right now this is at 180. That's it. So या दोन पार्टिकल मध्ये फेज डिफरन्स 90 चा असतो. ओके, या दोघांमध्ये परत 90 चा असेल, या दोघांमध्ये परत 90 चा असेल, या दोघांमध्ये परत 90 चा असेल, and between these two again 90. So 90, 90, 90 and 90. मग या दोघांमध्ये फेज डिफरन्स कितीचा असेल? 90, 90, 90, 90. 360 चा असेल. 360 चा फेज डिफरन्स म्हणजे काय? 2 टाइम्स पार्ट.
2 पायचा फेज डिफरन्स. 2 is a even number. Even multiple of pi means they are in phase. Fine, that's it. हे झाले सगळे फेज डिफरन्शियल लॉजिक्स. ओके, एक एक प्रॉपर्टी मला सांगा कुठली कुठली आपण शिकलोय. पहिल्यांदा कुठली प्रॉपर्टी शिकलोय? फर्स्ट प्रॉपर्टी एम्प्लिट्यूड असेल. काय आहे? एम्प्लिट्यूड. सेकंड टाइम पिरियड. थर्ड, फोर्थ वेवलेंथ. ओके, वेवलेंथ पर्यंत आम्हाला सगळं कळालं, कारण वेवलेंथच्या डेफिनेशन मध्ये ते इन फेज, आउट ऑफ फेज वगैरे सगळं आम्हाला लागतं. फाईन. नेक्स्ट प्रॉपर्टी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ अ वेव्ह. वेव्हला पण अँग्युलर फ्रिक्वेन्सी असते का सर? येस. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह डायरेक्टली घ्या 2 पाय f. 2 पाय इंटू लिनियर फ्रिक्वेन्सी. ऑसिलेशनची फ्रिक्वेन्सी म्हणजेच वेव्हची फ्रिक्वेन्सी, तोच f इथे लिहायचा आणि ओमेगा इज इक्वल टू 2 पाय f लिहायचा. ओके, काय त्याला मॅथमॅटिकल काय त्याला स्टेटमेंट द्यायची गरज नाही, डायरेक्टली ओमेगा लिहा. ओमेगाला म्हणतात अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ अ वेव्ह. इट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज फ्रिक्वेन्सी लिहिता येतं 1 अपॉन टाइम पिरियड. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन d. आणखी एक वेव्हची प्रॉपर्टी प्रॉपर्टी नंबर 6, वेव नंबर. ओके, और प्रोपागेशन कांस्टेंट. ओके, वेव नंबर और प्रोपागेशन कांस्टेंट अशी पण एक टर्म आहे वेव्हशी रिलेटेड. नीट लक्ष द्या काय काय सांगतोय. वेव रिपीट्स आफ्टर डेफिनाइट इंटरवल ऑफ टाइम and that time of repetition is called as period. त्याला काय म्हणतात? पिरियड म्हणतात. म्हणजे वेव्ह टाइम मध्ये रिपीट होते. वेव्ह टाइम मध्ये रिपीट होते म्हणजे काय? ऑसिलेट होणारा पार्टिकल तीच मोशन करतो आफ्टर डेफिनाइट इंटरवल ऑफ टाइम. द मोशन रिपीट्स इटसेल्फ आफ्टर डेफिनाइट इंटरवल ऑफ टाइम. जसं टाइम हे एक डायमेन्शन आहे, तसं बाळांनो स्पेस हे सुद्धा एक डायमेन्शन आहे. जसं गोष्टी टाइम मध्ये रिपीट होतात तशा गोष्टी स्पेस मध्ये पण रिपीट होतात. फॉर एक्झाम्पल, आफ्टर एव्हरी 1 मीटर देर इज अगेन अ बेंच. तुम्ही आता सगळेजण बेंचवरती बसलाय. आफ्टर एव्हरी 1 मीटर देर इज अ बेंच. सो बेंचेस आर रिपीटेड इन स्पेस. येस ऑर नो? सिमिलरली वेव ऑल्सो रिपीट्स इन स्पेस. लेट अस ट्राय टू ऑब्झर्व इट. This is the first wave. Right now, at given instance of time, if you take a photograph, let us say that you are observing positions of all particles like this. The same part is repeated in space. After every distance lambda, it is being repeated. लॅम्बडा डिस्टन्स नंतर इथं चालू केलं, लॅम्बडा एवढे डिस्टन्स पुढे जा, परत तेच मिळेल तुम्हाला. कळतंय का? परत लॅम्बडा डिस्टन्स ट्रॅव्हल करा, परत तुम्हाला तेच मिळेल. सो वेव्ह इज डबली पिरियॉडिक. इट इज पिरियॉडिक इन स्पेस ॲज वेल ॲज पिरियॉडिक इन टाइम. टाइम मध्ये पण रिपीट होते. टाइम मध्ये रिपीटेशन करायसाठी आता नीट लक्ष द्या मी काय काय सांगतो. जर टाइम मध्ये स्टडी करायचा असेल तर जागा फिक्स करावी लागेल, स्पेस फिक्स करावी लागेल. ॲट अ टाइम एका व्हेरिएबलचा स्टडी करता येतो फिजिक्स मध्ये. मग स्पेस व्हेरिएबल फिक्स करून टाकायचं, म्हणजे त्याला कॉन्स्टंट केलं किंवा जे काय आहे ते स्पेस फिक्स केली आणि या पार्टिकलची मोशन फक्त ऑब्झर्व केली. ही मोशन टाइम मध्ये रिपीट होती, म्हणजे दिस इज पिरियॉडिक मोशन इन टाइम. कारण स्पेस फिक्स केली आणि टाइम मध्ये सगळे ऑब्झर्वेशन घेतले. तसं वळांना काय करता येतं? टाइम फिक्स केला म्हणजे फोटो काढला आणि स्पेस मध्ये ऑब्झर्वेशन घेता येतात. टाइम फिक्स करायसाठी एकच ऑप्शन, ढगात जाऊन घड्याळ बंद करायचं. असं काय करता येतं का? नाही. द ओनली ऑप्शन दॅट वी हॅव इज क्लिक अ फोटोग्राफ. दॅट्स इट. एकमेव ऑप्शन आपल्याकडे आहे. म्हणून आपल्याला फोटो एवढे जास्त पसंत. एकतर आपल्याला पॉज करता येत नाही, म्हणून जिथं तिथं जाताना आम्ही सेल्फी घेतो. ह्या टाइमला मी इथं होतो, बरोबर ना? तेवढंच आहे ना. या टाइमला मी स्पेस मध्ये इथं होतो. मग आताच्या टाइमला स्पेस मध्ये कुठं कुठं काय काय आहे बघितलं, काय लक्षात आलं? At that instance of time, everything is being repeated after definite interval of space or definite interval of distance right now. कारण one dimensional case आहे. ओके, सो जसं t हा
टाइम मधला पिरियड आहे, टी हा टाइम मधला पिरियड आहे, टाइम पिरियड म्हणतो त्याला. टी हा जसा टाइम पिरियड आहे तसं लॅम्बडा काय आहे, स्पेस पिरियड आहे. थोडं थोडं समजतंय का? आफ्टर टाइम इक्वल टू टी वेव रिपीट्स इन टाइम, आफ्टर डिस्टन्स इक्वल टू लॅम्बडा वेव रिपीट्स इन स्पेस. जसं ओमेगा तसा के, जसा 2 पाय तसा 2 पाय, जसा टी तसा लॅम्बडा. दॅट्स इट. कळालं? टी ला अनालॉजी लॅम्बडा आहे एवढंच मी तुम्हाला शिकवलं आता जे काय बोललं. एव्हरीवन रिप्लाय इन दी चॅट बॉक्स. आय एम लुकिंग ॲट इट एव्हरीवन. आता मी काय शिकवलं तुम्हाला? एवढंच. टी ला अनालॉजी बाळांनो लॅम्बडा आहे एवढं शिकवलं. समजलं का तुम्हाला ते? येस, व्हेरी गुड गुड. संपलं की मग. टी ला अनालॉजी जर लॅम्बडा असेल तर ओमेगाला अनालॉजी के झाली. ओमेगाला लोक अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणतात, केला लोक प्रोपागेशन कॉन्स्टंट म्हणतात. कळालं का तुम्हाला मी कसा तुम्हाला प्रोपागेशन कॉन्स्टंट शिकवला? मी डिफाईन केलं का त्याला? नाही, मी अनालॉजीनं सांगितलं. ते काय आहे तेच कळलं आता. के काय आहे? 2 पाय अपॉन लॅम्बडा आहे. ओमेगा काय आहे? 2 पाय अपॉन टी आहे. ओमेगा काय? 2 पाय अपॉन टी. के काय? 2 पाय अपॉन लॅम्बडा. टी आणि लॅम्बडा एकमेकांना अनालॉजी. एक कॉन्सेप्ट आहे टाइम मधली, एक कॉन्सेप्ट आहे स्पेस मधली. बरोबर का? टाइम आणि स्पेस आपण सेपरेटली ट्रीट करतो. आपण आईन्स्टाईन आहे का टाइम आणि स्पेस एकत्र ट्रीट करायला? आईन्स्टाईन म्हणतोय टाइम आणि स्पेस असलं काय नसतंच, ते दोन्ही एकत्रच आहे, असं सेपरेट नसतंय. बोथ आर रिलेटेड असं तो म्हणतोय. म्हणून त्याला आपण काय लक्ष द्यायचं नाही. हा, सो आपल्यासाठी काय, ही एक कॉन्सेप्ट टाइम मधले, ही एक कॉन्सेप्ट स्पेस मधली आहे. एक एकमेकांना अनालॉजी. फाईन. सो या केला काय म्हणायचं आहे? प्रोपागेशन कॉन्स्टंट किंवा वेव्ह नंबर पण काही लोक म्हणतात. आपण प्रोपागेशन कॉन्स्टंट असंच म्हणायचं. कारण वेव्ह नंबरची आणखीन एक डेफिनेशन असते, 1 अपॉन लॅम्बडा. 1 अपॉन लॅम्बडा म्हणजे वेव्ह नंबर असं पण असतं. मग तेच दोन वर्ड्स असतात किंवा त्याच दोन टर्म्स आहेत आणि त्याच दोन टर्म्सच्या दोन मॅथमॅटिकल डेफिनेशन होतात. एक होते 2 पाय अपॉन लॅम्बडा आणि एक होते 1 अपॉन लॅम्बडा. आपण वेव्ह नंबर शक्यतो याला म्हणायचं नाही. बुक मध्ये दिलंय म्हणून तात्पुरतं लिहिलंय तिथे. ओके, जेणेकरून आता तुमचं बुक आणि नोट काहीही मिसमॅच नको. आपण याला काय म्हणायचं आहे? आपण याला प्रोपागेशन कॉन्स्टंट म्हणायचं. दॅट्स इट. ओके, कुठल्याही गणितामध्ये कन्फ्युजन होणार नाही. आपण याला प्रोपागेशन कॉन्स्टंट म्हणूया. फाईन. नेक्स्ट प्रॉपर्टी, वेव्ह स्पीड. Next property is wave speed. Fine. We know that particles are oscillating. You people tell me, while the particle is oscillating, at mean position it has maximum velocity, at extreme position its velocity becomes 0, and in between it is variable. Particle ची velocity variable असते, that is okay. Particle वर खाली up down काय लागले, but the wave is moving either rightward or leftward. आपल्याला पार्टिकलच्या वेलॉसिटीशी आता काही घेणं देणं नाहीये. वी हॅव नथिंग टू डू विथ दी पार्टिकल वेलॉसिटी. व्हॉट वी वॉन्ट इज velocity of a wave. With which velocity wave is traveling, that we want to know. With which velocity wave is traveling, and that velocity is fixed in given medium. Light ची velocity vacuum मध्ये fix आहे. Light is a wave, its velocity in vacuum is a fix. Light is a wave, its velocity in glass is fixed. Sound is a wave, its velocity in air is fixed. Sound is a wave, its velocity in water is a fix. Yes or no? So velocity of a wave in a given medium is a fixed quantity. I am not talking about velocity of oscillation of particles. It is called as a particle velocity. Wave मध्ये oscillations होतात, त्याच्यामध्ये particles different velocity ला vibrate होतात. कधी maximum velocity असते, mean ला, extreme ला 0 असते, in between it is variable. So forget about that particle velocity. I am talking about wave speed. With which speed right now the sound is being received. किती स्पीड नाही आला तुमच्यापर्यंत? एअर मध्ये काहीतरी साऊंड वेव्हचा स्पीड असेल ना. मी बोलल्यानंतर इमिजिएटली विदिन 0 टाइम तुमच्यापर्यंत साऊंड येत नाही, पण तो निग्लिजिबल टाइम आहे, त्यामुळे तुम्हाला कळत नाहीये. त्यामुळं मला सांगा, तुम्हाला हे लहानपणी शिकवलं असेल ना, when there is a lightning in the sky, you first see the lightning and then you hear the sound. Why? Speed of light is more than speed of sound. So in air, speed of light is more. So light came much more faster than that of the sound. Sound निवांत आरामात खेळत इकडे तिकडे फिरत हळूहळू येतो.
मग तो आम्हाला ऐकायला येतो. सो दॅट स्पीड वी आर टॉकिंग अबाउट. दॅट स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वेव्ह डिवाइडेड बाय टाइम टेकन बाय वेव्ह. स्पीड कसा डिफाइन करतात? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. सो स्पीड ऑफ अ वेव्ह लिहा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वेव्ह divided by time taken by wave. Divided by time taken by wave. Okay, speed of a wave, small v. I write small v like this. I modify that small v later. I don't draw it like this. I draw it like this. So that small v and capital V I can identify. माझ्या नोटबुक मध्ये मी स्मॉल v असा काढतो, कॅपिटल v असा काढतो, म्हणजे मला कळतंय. चुकून मी जर असं काढलं असेल तर मी त्याला कॅपिटल व्हीच घेतो, हा माझा स्मॉल व्ही आहे. म्हणजे माझं कन्फ्युजन कधीच होत नाही. स्मॉल व्ही कॅपिटल. फाईन. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वेव्ह अपॉन टाइम टेकन बाय वेव्ह. वी नो दॅट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वेव्ह इफ इट इज टेकन ॲज लॅम्बडा, इफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वेव्ह इज टेकन ॲज अ लॅम्बडा, then डेफिनेटली एक वेव्हला करस्पॉन्डिंग एक ऑसिलेशन झालेला असणार, म्हणजे टाइम किती झालेला असणार? कॅपिटल टी एवढा झालेला असणार. सो डिस्टन्स ट्रॅव्हल जर लॅम्बडा घेतलं तर टाइम टेकन टी घ्यावा लागेल, कॅपिटल टी घ्यावा लागेल. जर वेव्हनं लॅम्बडा एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल झालं म्हणजे एक वेव्ह जनरेट झाली म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट झालं, मग किती टाइम लागला असेल बा? कॅपिटल टी एवढा टाइम लागला असेल सर. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर स्पीड ऑफ अ वेव्ह, लॅम्बडा अपॉन कॅपिटल टी. लॅम्बडा अपॉन कॅपिटल टी. People call this 1 upon t as frequency, which is perfectly fine, no problem. So lambda into frequency. 1 upon time ला frequency म्हणतात. काही लोक फ्रिक्वेन्सीला f दाखवत नाही, त्यांना आवडत नाही लेटर f, त्यांना n लेटर आवडतं. मला हा सिक्वेन्स आवडत नाही लॅम्बडा इंटू n, म्हणून मी त्याला n लॅम्बडा लिहितो. So v is equal to n lambda, where n is nothing but frequency. Fine. So we will never forget this relation here onwards. V is equal to n lambda, where n is a frequency. V is equal to n lambda. Everyone got it? Reply me in the chat box fast, clear and written. पट सांगत चला. बेसिक्स आहेत ते परफेक्ट व्हायलाच पाहिजे. ते परफेक्ट झाले की पुढे गणित काही राहणार नाही, फालतू होणार आहेत. बघा तुम्हीच. V is equal to n lambda. Am I talking about particle speed? Plus minus omega into root of a square minus x square. सर तो ऑसिलेशनचा स्पीड तो वेगळा, ते पार्टिकलच्या ऑसिलेशनचा स्पीड, इट इज अ व्हेरिएबल स्पीड, कधी जास्त आहे कधी कमी आहे, दॅट इज डिफरंट स्टोरी. अँड द स्पीड विथ विच द वेव्ह ट्रॅव्हल्स, दॅट v इज इक्वल टू n लॅम्बडा, वेअर n इज अ फ्रिक्वेन्सी. ओके सर, यू सेड दॅट इन डिफरंट मीडिया स्पीड ऑफ साऊंड इज डिफरंट. वेगवेगळ्या मीडियम मध्ये स्पीड ऑफ साऊंड डिफरंट असतो, बरोबर? वेगवेगळ्या मीडियम मध्ये स्पीड ऑफ साऊंड डिफरंट असतो. सो दिस स्पीड कॅन बी चेंज बाय चेंजिंग द मीडियम. सो ऍक्च्युअली व्हॉट इज हॅपनिंग इज दिस, व्हेन यू चेंज द मीडियम, येस द स्पीड चेंजेस. हा जो काय स्पीड आहे तो चेंज होतो. मग ह्या दोन्ही क्वांटिटी पैकी एक क्वांटिटी फिक्स राहते. ती जी क्वांटिटी आहे ती आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी डज नॉट चेंज. Frequency of sound will not change. Frequency of a wave never changes. Even you change its medium. Frequency of wave never changes. If it is a blue color, color म्हणजे काय? Color is perceived as a frequency. Okay, or color is perceived because of frequency. Blue color आहे तर तो तुम्हाला ब्लू दिसणार. Let it be in air, let it be in vacuum, let it be in water, let it be in glass, it will be blue. That's it. कळतंय का? So color is attributed to frequency. कळतंय का? लोक म्हणतील वेवलेंथ, पण त्या स्पेसिफिक केस मध्ये असेल, त्या केसेस नंतर बघतो आपण. बट वेवचा कलर, फॉर एक्झाम्पल लाईट विषयी बोलतोय आता आपण. लाईटला कलर बघू शकतो आपण, साऊंडला काय कलर वगैरे सांगता येणार नाही. ओके, so blue color means particular frequency. The blue color will have the wave can have different speed in different media. वेगवेगळ्या मीडियम मध्ये वेगवेगळा स्पीड पॉसिबल आहे. पण मीडियम जरी बदललं, एका मीडियम मधून जेव्हा वेव्ह दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होते, इन दॅट केस व्हॉट चेंजेस? स्पीड, येस, चेंजेस. स्पीड ऑफ द वेव्ह चेंजेस.
Frequency, no sir, frequency will not change. Even though you change the medium of the wave, frequency will not change. Third, wavelength. आता मला सांगा सर, स्पीड पण बदलायचा म्हणताय, फ्रिक्वेन्सी फिक्स पण ठेवायचं म्हणताय, मग वेवलेंथ काय व्हायला पाहिजे? वेवलेंथ इज अ व्हेरिएबल. कळलं? वेवलेंथ ऑल्सो चेंजेस. वेवलेंथ चेंजेस, फ्रिक्वेन्सी विल नॉट चेंज, स्पीड कॅन चेंज. ओके, सो वेवलेंथ बारीक होऊ शकते किंवा मोठी होऊ शकते. ओके, इफ द स्पीड इन्क्रीजेस, इफ द स्पीड वाढलाय म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढलेली असते का? नाही. स्पीड वाढलाय म्हणजे बाळांनो वेवलेंथ वाढलेली असते. कळते का? त्यामुळे ती वेव्ह जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होते तेव्हा वेवलेंथ वाढते आणि त्यामुळे स्पीड वाढते. ओके, परीक्षेमध्ये विचारतात वेव्ह ट्रॅव्हल्स फ्रॉम दिस मीडियम टू दॅट मीडियम, व्हॉट विल हॅपन टू वेवलेंथ? चेक करायचं वेवलेंथ वाढणार आहे की कमी होणार आहे. त्याचे विचार, त्याचे लॉजिक हळूहळू सांगितले जाते. कधी वाढणार, कधी कमी होणार. ओके, ऑफकोर्स सिंपल लॉजिक आहे. जर स्पीड वाढला असेल तर वेवलेंथ वाढलेली असेल आणि स्पीड कमी झाला असेल तर वेवलेंथ कमी झालेली असेल. सिंपल ॲज दॅट. फाईन, गुड. नाउ this wave speed is now clear to us. Now let us try to relate wave speed. I am not talking about particle speed. Wave speed, angular frequency and k, म्हणजे v, ओमेगा आणि k रिलेट करूया. चला, रिलेशन बिटवीन v, ओमेगा अँड k. व्हेरी सिंपल. v तर फिक्स आहे गिवन मीडियम मध्ये ओमेगा पण फिक्स असेल, गिवन मीडियम मध्ये k पण फिक्स असेल, तो गिवन मीडियम मधला स्पीड फिक्स असेल. v is equal to n lambda, where n is frequency, f lambda, f is 1 upon time period. Okay, let us arrange 2 pi. 2 pi ची rearrangement, 2 pi additional arrange केली. Okay, 2 pi upon t म्हणजे 2 pi upon t means repeat. 2 pi upon t means omega. 2 pi upon lambda means, मोठ्याने सांगा रे, माहिती आहे की तुम्हाला? 2 pi upon t म्हणजे ओमेगा, 2 pi upon लॅम्बडा म्हणजे काय? अरे एबीसीडी तर लेटर काहीतरी असेल की नाही? 2 pi upon लॅम्बडा म्हणजे काय? k. मग लॅम्बडा upon 2 pi म्हणजे काय? 1 upon k. असं बोला ना मोठे. ओमेगा अपॉन, सो v is equal to ओमेगा अपॉन. मला हे पण पाठ आहे, तुम्ही पण पाठ करा. मला हे पाठ आहे, तुम्ही पण पाठ करा. v is equal to n lambda, v is equal to ओमेगा अपॉन k. फाईन. सर आता कसं मॅथमॅटिक्स सांगायला जरा बरं वाटतं. वेव्हचा स्पीड काढता येईल आता आपल्याला. v is equal to ओमेगा अपॉन k. फाईन, ऑल राईट. वेव्ह स्पीड झाला, अँप्लिट्यूड झाला, वेव्ह नंबर झाला, फेज डिफरन्शियल लॉजिक झाले, वेव्ह वेलॉसिटी झाली, पार्टिकल वेलॉसिटी झाली. फाईन. त्यांनी जेवढं कॉम्प्लेक्स केले तेवढं कॉम्प्लेक्स न करता मी तुम्हाला गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत, पण त्यांची सगळे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आता याच्या पुढं आपण जो पॉइंट शिकणार आहोत त्या पॉइंटचं नाव आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. थोडं मोठं नाव आहे, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. राईट डाऊन. चला या बाळांनो, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. Simple harmonic, forget about it for time being. Focus on the word progressive. Progressive wave. Progressive means the wave which carries energy, and stationary means wave which does not carry energy. So sir, अशा पण वेव्ह असतात ज्या एनर्जी ट्रॅव्हल करत नाही किंवा एनर्जी ट्रान्समिट करत नाही. आन्सर इज येस. Those waves are called as stationary waves. Those we will study later in the physics. सगळे एका वेळी नाही, एका वेळी एक. तो प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? प्रोग्रेसिव्ह वेव्हचा अर्थ असा असतो की त्या वेव्स एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे एनर्जी ट्रान्समिट करतात. ओके, सो अशा वेव्स विषयी आता आपण स्टडी करणार आहोत. अशा वेव्हचं इक्वेशन कसं लिहायचं ते शिकणार आहोत. अशी वेव्ह लेफ्टला चालली आहे की राईटला चालली आहे, अप चालली आहे की डाऊन चालली आहे,
फ्रंटला चालली की बॅकला येते, हे सगळे डिसिजन घेणार. ओके, अशा वेव्हचा स्पीड किती, याचं सगळ्याचे लॉजिक वापरणार आपण. फाईन. So simple harmonic progressive wave we are talking about. All right. So simple harmonic progressive wave, त्यातलं प्रोग्रेसिव्ह तर आम्हाला समजलं. दुसरं आहे सिंपल हार्मोनिक. So जी काय प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, while that progressive wave is making a progress or it is where it is in travel, all the particles will oscillate, and those oscillations, if those oscillations are simple harmonic, oscillation simple harmonic केव्हा असतात, if the acceleration is proportional to negative of displacement, तेव्हा ते ऑसिलेशन कसे असतात, सिंपल हार्मोनिक असतात. किंवा रिस्टोरिंग फोर्स इज अपोजिट टू डिस्प्लेसमेंट or restoring force is proportional to negative of displacement. असे ऑसिलेशन्स व्हायला पाहिजे. जर वेव्ह ट्रॅव्हल होताना जे ऑसिलेशन्स आहेत ते जर सिंपल हार्मोनिक असतील, माहिती आहे आम्हाला SHM सिंपल हार्मोनिक मोशन, असे ऑसिलेशन होणार असतील सगळ्या पार्टिकल्सची, तर त्या वेव्हला काय म्हणायचं, काय म्हणायचं, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, फाईन. सो वी हॅव अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह नाव. Let's say the wave is traveling in the positive x direction. Let's say the wave is traveling in the positive x direction. Okay. Let's say the source of the wave is located here at origin itself. Okay. Let us try to write the equation of oscillation of point O. Equation of oscillation of point O. O point च्या oscillation चे equation काय आहे? डिस्प्लेसमेंट समजा y डायरेक्शन मध्ये होतीये, ट्रान्सव्हर्स वेव्ह मिळेल, अशा ऑसिलेशन झाले असते, आणि वेव्ह जर राईटला गेली असती तर लॉन्जिट्यूड ऑसिलेशन्स परपेंडिक्युलर आहेत, वेव्ह राईटला चालली, सो परपेंडिक्युलर ऑसिलेशन्स आहे, डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल राईटवर्ड आहे, ऑसिलेशन्स परपेंडिक्युलर आहे. इक्वेशन ऑफ ऑसिलेशन ऑफ पॉइंट O काय लिहिणार, y इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट द्यायचे ना, एका ऑसिलेशनचे इक्वेशन लिहायला शिकवायला माहिती आहे ऑलरेडी, काय असते, a sin ओमेगा टी प्लस अल्फा, बरोबर. व्हॉट इज अल्फा, अल्फा इज द इनिशियल फेज. आधीपासून ओ पार्टिकल मीनला असला तर अल्फा किती लागशील, 0. आधीपासून टाइम टी इक्वल टू 0 ला ओ पार्टिकल इथे एक्स्ट्रीमला असेल तर 90, मीनला असेल आणि खाली चालला असेल तर 180, आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीमला असेल तर 270. फाईन. हे कोणाचं इक्वेशन झालं, इक्वेशन ऑफ ऑसिलेशन ऑफ पॉइंट O. ओके सर, मी म्हटलं होतं वेव्हचं इक्वेशन सांगणार आणि ऑसिलेशनचं इक्वेशन सांगणार. वेव्ह म्हणजे काय, thousands of oscillation. So if the wave is thousands of oscillation, right, thousands of equations असं म्हणायचं नाही, तेवढं इक्वेशन पॉसिबल नाही. मग काय करायचं, जनरल इक्वेशन लिहायचं. इक्वेशन ऑफ एनी पार्टिकल विच इज ॲट डिस्टन्स x, विच इज ॲट पोझिशन x, याच्या ऑसिलेशनचे इक्वेशन लिहिलं, याच्या ऑसिलेशनचे इक्वेशन लिहिल्यानंतर याच्या ऑसिलेशनचे इक्वेशन लिहिलं, फालतू गोष्ट आहे, अगदी फालतू गोष्ट आहे. का सांगतो, इक्वेशन ऑफ ऑसिलेशन ऑफ दिस पार्टिकल कसं लिहिणार बघा, या पार्टिकलला म्हणूया P. इक्वेशन ऑफ ऑसिलेशन ऑफ पॉइंट P, कुठल्याही जनरल पॉइंट P चं ऑसिलेशनचं इक्वेशन अगदी सिंपल आहे. लॉजिक बघा, y इज इक्वल टू, त्याची डिस्प्लेसमेंट पण y मध्येच आहे, त्याचा अँप्लिट्यूड पण aच आहे, साइन त्याची फ्रिक्वेन्सी पण ओमेगाच आहे, याचा टाइम पिरियड इज इक्वल टू याचा टाइम पिरियड, मग ओमेगा पण चेंज होतो, प्लस अल्फा ॲज इट इज. सर आता आपण ॲज इट इज इक्वेशन ऑफ ऑसिलेशन ऑफ पॉइंट O लिहिलंय, ॲज इट इज आता आपण काय लिहिलंय, इक्वेशन ऑफ ऑसिलेशन ऑफ पॉइंट O लिहिलंय. ओके, मी असं लिहिलं तर चालेल का, प्लस पाय म्हणजे काय लक्षात येईल, इथपर्यंत काय, अप टू दिस सर इट इज इक्वेशन ऑफ ऑसिलेशन ऑफ पॉइंट O. हु इज लीडिंग इन फेज, वेव इज ट्रॅव्हलिंग इन द राइटवर्ड डिरेक्शन, सो वेव वेलोसिटी इज राइटवर्ड इन डिरेक्शन. हु इज लीडिंग, O इज लीडिंग और P इज लीडिंग, कोण लीडिंग आहे, रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये मला. चॅट बॉक्स वाचतोय मी, करेक्ट. हु इज लीडिंग, कोण लीड करतोय बा, O लीड करतोय की P लीड करतोय, O लीड करतोय. ओके, या दोघांमध्ये कुणाची फेज जास्त असेल, O ची फेज जास्त असेल, P ची फेज कमी असेल. फेज डिफरन्सचा आकडा नंबर जर पाय असेल तर कुणाची फेज रीडिंग असेल,
सर या ओ पार्टिकलची जी काय फेज आहे ती जास्त असेल. पी पार्टिकलची फेज काय असली पाहिजे? ओ पार्टिकलच्या फेज पेक्षा थोडीशी कमी असली पाहिजे, कारण वेव्ह पहिल्यांदा O ला आली आहे, मग P ला पोहोचली आहे. म्हणजे मला O ची फेज जी काही लिहिली आहे त्या फेज मधनं काहीतरी नंबर सबट्रॅक्ट करावा लागेल. कळतंय का? तो सबट्रॅक्ट केलेला नंबर म्हणजे काय असणार? या दोघांमधला फेज डिफरन्स. झाले की ऑसिलेशनचं इक्वेशन. तिथं प्लस लिहायचं नव्हतं सर, तिथं मायनस लिहायचं होतं. कळालं तुम्हाला? इक्वेशन ऑफ ऑसिलेशन ऑफ पॉइंट P. दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज अ वेव्ह इक्वेशन. दॅट्स इट. यालाच वेव्हचं इक्वेशन म्हणतात. समजतंय का? सो ऑसिलेशन आला की वेव्ह टॉपिक फालतू होतो. Any general point which is located at distance x, you can write down its equation of oscillation, and that equation of oscillation is itself called as a wave equation. Simple harmonic wave equation. ही वेव्ह कशी आहे? सिंपल हार्मोनिक वेव्ह आहे का? कारण ऑसिलेशन सिंपल हार्मोनिक आहे. फाइन. सर, this phi is equal to what? We know this distance x. We know this distance x. Okay. Now observe carefully. What is the path difference between these two points? पाथचा किती डिफरन्स आहे? म्हणजे किती डिस्टन्स आहे या दोघांमध्ये बघायचं असतं. पाथ डिफरन्स म्हणजे काय? डिस्टन्स किती आहे दोन पॉइंट्स मध्ये? किती आहे? वेव्ह अशी चालली आहे ना. What is the path difference between these two points? x. पाथ डिफरन्स किती आहे? x. समजतंय का? पाथ डिफरन्स किती आहे O आणि P मध्ये? x. पाथ डिफरन्स दिला असेल तर फेज डिफरन्स इझिली काढता येतो. कसा काढता येतो सांगतो मी तुम्हाला. मला सांगा, एक वेव्ह म्हणजे किती पाथ? लॅम्डा. एक वेव्ह म्हणजे किती पाथ? एक वेव्ह म्हणजे किती पाथ? लॅम्डा. दॅट पाथ ऑफ लॅम्डा corresponds to how much phase? 0, 90. या दोन पॉइंट मध्ये किती फेज डिफरन्स असणार? 90. या दोघांमध्ये 90. या दोघांमध्ये 90. या दोघांमध्ये 90. ओव्हरऑल हा पॉइंट आणि हा पॉइंट याच्यामध्ये फेज डिफरन्स किती झाला? सो या दोन पॉइंट मध्ये पाथ डिफरन्स लॅम्डा आहे. दिस पॉइंट अँड दिस पॉइंट, पाथ डिफरन्स इज लॅम्डा and phase difference between them is 360 or 2 pi. So path difference of lambda corresponds to phase difference of 2 pi. So असं लिहायचं. path difference ला PD लिहायचं. path difference ला काय लिहायचं? PD. आणि phase difference ला लिहायचं PhD. PH stands for phase, P stands for path. path difference lambda असेल की phase difference बाळांनो इथून पुढे किती घेणार? 2 pi. path difference lambda, phase difference 2 pi. आता मला सांगा path difference किती? Repeat. path difference x. path difference x. मग phase difference किती? phi. path difference x साठी phase difference किती घेतलाय? phi. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. phi ची व्हॅल्यू सांगा. phi into lambda is equal to 2 pi x. Therefore phi is equal to 2 pi upon lambda into x. पण लोक या 2 pi upon lambda ला काहीतरी लिहितात. काय लिहितात? काय लिहितात? एव्हरीवन रिप्लाय इन द चॅट बॉक्स. काय लिहितात? करेक्ट. सगळ्यांनी रिप्लाय करा. मी आन्सर सांगणार नाहीये, तुमच्याकडनं यायला पाहिजे. काय लिहितात या 2 pi upon lambda ला? करेक्ट. ऑल ऑफ यू आर गिव्हिंग द करेक्ट आन्सर अँड द आन्सर इज k into x. फाइन. So now this equation is called as a wave equation. Wave equation म्हणजे काय? x या पोझिशनच्या पार्टिकलचं ऑसिलेशनचं इक्वेशन ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल ऍट पोझिशन x म्हणजेच वेव्ह इक्वेशन. मग सगळ्यात सिंपल काय? O चं इक्वेशन अज्युम करा. किती फेज डिफरन्स आहे बघा. तो प्लस करायचा की मायनस करायचा आहे बघा. तो लॅगिंग असणार आहे ना. वेव्ह तिकडच आहे, तो लॅगिंग असणार आहे, त्याची फेज कमी असणार आहे. करा मग सबट्रॅक्ट. पाथ डिफरन्स माहित आहे. दोन पॉइंट मधला पाथ डिफरन्स माहित आहे. पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स लॉजिक शिकवलं. सो इन जनरल फेज डिफरन्स इज इक्वल टू kx. लक्षात ठेवा ना. x इज अ पाथ डिफरन्स, phi इज अ फेज डिफरन्स. सो फेज डिफरन्स इज इक्वल टू k into path difference. फेज डिफरन्स इज इक्वल टू k into path difference. काय लक्षात ठेवणार? इन जनरल फेज डिफरन्स इज इक्वल टू k into path difference. Phase difference is equal to k into path difference. Fine, sir. Let us modify this equation then.
Let me rub this and let me write it here itself. Now the wave equation will modify to this. Y is equal to A sin omega t plus alpha. What is alpha? Alpha is the initial phase of O. O ची initial phase आहे ना? Alpha काय आहे? O ची initial phase आहे. Okay. Let it be. Minus phi. A sin omega t plus alpha minus phi. Phi किती लिहिशील? Kx. पुढे लिहा. Let us take initial phase of O. Initial phase of O alpha equal to 0 here onwards. इथून पुढे काय आपण initial phase of O किती घेणार? 0. So therefore equation of wave. Therefore just keep on writing. Equation of wave. Y is equal to A sin omega t. Sir alpha 0 है लिखू नका. Okay, minus kx. So this is called as equation of a progressive wave, simple harmonic progressive wave. Y equal to A sin omega t minus kx. That's it. Y equal to A sin omega t minus kx. A sin omega t minus kx. Y equal to A sin omega t minus kx. Where A is the amplitude of a wave. A काय है? Amplitude of wave. Omega काय? Angular frequency of wave. Fine. K काय है? Propagation constant of wave. X काय है? Position of wave नाही म्हणायचं. X काय आहे? Position of particle of a wave. Wave मध्ये at given time instance, at given position किती displacement आहे? सगळं कळते बघा. At given position म्हणजे x, at given time म्हणजे t. What is the position? What is the displacement? Oscillation ची काय displacement असेल म्हणजे y. कुठल्या पार्टिकलचे म्हणजे x आणि कुठल्या टाइमला म्हणजे t. At given position x, at given time t, that particle is located at y. म्हणजे कुठं आहे तो पार्टिकल हे सांगता येते. हा इथं असेल, 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 म्हणजे ते दिसताना असेल. कळते का? प्रत्येक पार्टिकल कुठं आहे हे सांगता येते. एव्हरी पार्टिकल इज राईट नाउ वेअर दॅट कॅन बी denoted or that can be found with this equation, and hence it is called as wave equation. Reply me in the chat box. Is that clear? Everyone reply me in the chat box fast. समजलं का तुम्हाला? समजले? गुड. सो वेव्ह इक्वेशन सर आज आम्हाला समजलं. आता आपली वेव्ह चालली होती पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये. सो इथं डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी जी दाखवली आहे इथे लिहा पॉझिटिव्ह एक्स. पॉझिटिव्ह एक्स वेव्ह चालली होती आपली बाळांनो पॉझिटिव्ह एक्स ला. तेव्हा आपल्या वेव्हचे इक्वेशन आले x इक्वल टू a sin ओमेगा t मायनस kx. म्हणजे डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी प्लस x आहे आणि इथं मध्ये साइन कुठला आलाय मायनस kx. डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी प्लस x आहे आणि मध्ये साइन मायनस आले. बरोबर आहे. पुढचे पार्टिकल्स जर फेज मध्ये लॅगिंग असतील म्हणून ते मायनस आले. पुढचे पार्टिकल्स लॅगिंग असतील ना, वेव्ह पहिल्यांदा इकडे पोहोचेल मग तिकडे पोहोचेल, मग पुढचे पार्टिकल सर लॅगिंग असतील म्हणून ते मायनस आले. बरोबर. आता बघा मी काय हे सगळं पुस्तक इथंच लिहितो कारण ती डायग्राम आपल्याला पाहिजे. लिहा माझ्याबरोबर. इक्वेशन ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग traveling in along x axis but in positive x direction. काय शिकवलं? y equal to a sin omega t plus alpha minus kx. सर अल्फा कायम 0 घ्यायचा म्हटलाय तुम्ही. ठीक आहे. a sin omega t minus kx. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये वेव्ह चालली आहे म्हणजे पुढचे पार्टिकल लॅगिंग आहे, मध्ये मायनस साइन पाहिजे, मायनस kx पाहिजे. ऑल राईट. पहिला पॉइंट इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन.
इक्वेशन ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. ओके, आता बाळांनो निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला जर वेव्ह चाललेली असेल, ऑब्झर्व करा. इफ द वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन द निगेटिव्ह एक्स डायरेक्शन विथ ऑल पॅरामीटर्स सेम एक्सेप्ट द डायरेक्शन ऑफ स्पीड, direction of velocity of a wave, instead of positive x-axis, now it is along the negative x-axis. So who will be leading in phase, O or P? P will be leading in phase. So P ची phase omega t plus alpha पेक्षा जास्त पाहिजे की कमी पाहिजे? It shall be more or less. It should be more. So P ची phase जास्त पाहिजे कारण पहिला वेव्ह P ला हिट होणार, P चे ऑसिलेशन आधी स्टार्ट होणार, म्हणजे इथं साइन काय पाहिजे प्लस. फाय म्हणजे kx होता ना, फाय म्हणजे काय होता kx होता. पण सर वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन निगेटिव्ह एक्स डिरेक्शन, तो फाय इक्वल टू kx लिहू आपण, पण तो ऍड करायचा की सबट्रॅक्ट? मोठ्यानी ऍड करायचा आहे कारण P ची फेज जास्त आहे. O चे इक्वेशन हेच राहील, O च्या इक्वेशनला काय मॉडिफाय करायचं? O चे इक्वेशन हे आहे, पण O पेक्षा P ची फेज काय असेल जास्त असेल. So काय लिहितं इक्वेशन? A sin omega t plus kx. Got it? Everyone reply in the chat box. समजलं का बघा? चॅट बॉक्स बघतोय मी, जेव्हा मी तुम्हाला सेकंड कॅमेरामध्ये दिसतोय याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचा चॅट बॉक्स मी वाचतोय. करेक्ट, गुड. सो इक्वेशन ऑफ अ वेव्ह ट्रॅव्हलिंग इन निगेटिव्ह एक्स ऍक्सिस समजलं आम्हाला. आता गंमत अशी, ह्या वेव्हला सिंपल हार्मोनिक का म्हणायचं आहे? कारण ऑसिलेशनचं इक्वेशन SHM सारखं लिहिलं म्हणून त्याला सिंपल हार्मोनिक म्हणायचं आहे. या वेव्हला प्रोग्रेसिव्ह का म्हणायचं आहे? कारण या वेव्हकडे प्रोपागेशन कॉन्स्टंट आहे, म्हणजे ही वेव्ह प्रोपागेट होतीये. द मिनिंग ऑफ प्रोपागेशन कॉन्स्टंट मीन्स व्हॉट? यू कॅन प्रोपागेट, दॅट्स इट. सो वेव्ह, दिस वेव्ह हॅज प्रोपागेशन कॉन्स्टंट, येस ऑर नो? दिस वेव्ह हॅज प्रोपागेशन कॉन्स्टंट. प्रोपागेशन कॉन्स्टंट नाहीये म्हणजे तुम्ही फक्त एका ठिकाणी ऑसिलेट व्हायला लागलाय, तुम्ही काही ट्रान्समिट करत नाहीये, प्रोपागेट करत नाहीये, एनर्जी वगैरे मोमेंटम वगैरे तुम्ही काहीच प्रोपागेट करत नाहीये. सो म्हणून त्याला नाव दिलं असेल ना प्रोपागेशन कॉन्स्टंट. समजतंय का? वाय वेव्ह इज प्रोपागेटिंग? बिकॉज इट हॅज प्रोपागेशन कॉन्स्टंट. व्हॉट इज द फिजिकल मिनिंग ऑफ प्रोपागेशन कॉन्स्टंट ते डिस्कस करायला लागलो. फक्त मी पॉइंटचं नाव सांगत. सो इफ द वेव्ह हॅज दिस k टर्म इन इट, if the wave has k term in it, actually not only k term, the x आणि t टर्म अशी सायमल्टेनियसली ऍडिशन मध्ये पाहिजे तरच काय सांगतोय बघा, जे इतर ऑसिलेशन्स पण पाहिजे प्लस प्रोपागेशन कॉन्स्टंट पण पाहिजे, म्हणजे ओमेगा टी टर्म पण पाहिजे आणि kx टर्म पण पाहिजे. प्लस मायनस चालेल, मध्ये काही चालेल, मग मायनस ओमेगा टी पण चालेल, काही अडचण नाही. आताच सांगतो, वेव्ह जर पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये चालली आहे तर मधलं साईन फक्त निगेटिव्ह पाहिजे. मग ते ओमेगा टी मायनस केएक्स असू दे नाहीतर केएक्स मायनस ओमेगा टी असू दे, फरक पडत नाही. का बरं फरक पडत नाही सर? मला सांगा. मी ही सगळी व्हॅल्यू, दिस एंटायर अँगल, बघा मी काय सांगतो, थोडस एक्स्ट्रा समजून घ्या. काय सांगतोय लक्ष द्या. y इक्वल टू a साइन, आता इथं जो काय अँगल आहे हा अँगल मी कंप्लीट 360 मधनं सबट्रॅक्ट केला, काय फरक पडतोय का? त्याच्यामध्ये 360 ऍड केली, अँग्युलर पोझिशन बदलते का? साइन कॉस टॅन काय बदलणार आहेत का? नाही. सो डझंट मॅटर वेदर यू राईट ओमेगा टी फर्स्ट और kx फर्स्ट. kx मायनस ओमेगा टी जरी लिहिलं मध्ये साइन काय मायनस, के कुणाचा कोएफिशियंट आहे? x चा, म्हणजे डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल तर x आहे कारण के कुणाचा कोएफिशियंट आहे x चा, म्हणजे प्रोपागेशन कुठल्या डायरेक्शन मध्ये चालू आहे x. मग पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ते कसं ठरवणार? मधलं साइन. ट्रिक सांगायला लागलोय, समजून घ्या. ट्रिक इज दिस, k is a propagation of x, it means wave is traveling along x. Whether it is traveling along positive x or negative x, मधलं साइन बघायचं. मी असं म्हटलंय का k चं साइन बघायचं? असं कधी म्हटलं का मी तुम्हाला? मी प्रत्येक वेळी काय म्हटलं? मधलं साइन. ओमेगा टी मायनस kx असू दे नाहीतर kx मायनस ओमेगा टी असू दे, मधलं साइन काय बाळ? मायनस. तो वेव्ह कुठे चालली आहे? वेव्ह कुठे चालली आहे? पॉझिटिव्ह एक्स, दॅट्स इट. इथे लक्ष द्या, मधलं साइन काय आहे? मधलं साइन काय आहे? पॉझिटिव्ह. मग वेव्ह कुठे चालली आहे? निगेटिव्ह एक्स.
मग kx प्लस ओमेगा टी लिहू देत, नाहीतर ओमेगा टी प्लस kx कळतंय का? ओके फाईन. सो ते विसरायचं नाही आहे. ऑल राईट, नाही विसर. ओके, आता मी प्रोपागेशन कॉन्स्टंट विषयी काही गोष्टी बोलत होतो. प्रोपागेशन कॉन्स्टंट दिसला पाहिजे. वेव्ह प्रोग्रेसिव्ह केव्हा असते? जेव्हा वेव्ह कळ ही कंप्लीट टर्म असते, म्हणजे समथिंग इंटू टी प्लस मायनस समथिंग इंटू एक्स. तर समथिंग म्हणजे काय असणार? तो ओमेगा असतो. टीचा कोएफिशियंट ऑलवेज काय असतो? ओमेगा. एक्सचा कोएफिशियंट ऑलवेज काय असतो? के. फाईन, ते पण लक्षात ठेवलं तरी चालेल. सो पुढे नोट्स. इक्वेशन ऑफ वेव ट्रॅव्हलिंग इन पॉझिटिव्ह एक्स. दोन पद्धतीने लिहिता येते. ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. ऑफकोर्स वाय इज इक्वल टू, आपण ट्रान्सवर्स वेव्ह घेतोय. ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स असू दे, नाहीतर के एक्स मायनस ओमेगा टी असू दे. के कशाचा कोइफिशियंट आहे बघायचं. के एक्स चा कोइफिशियंट आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स चालू आहे आणि मध्ये साइन मायनस आहे म्हणून प्लस म्हणायचं. के कुणाचा कोइफिशियंट आहे? एक्स. मध्ये साइन मायनस आहे म्हणून प्लस एक्स ला वेव्ह चालली आहे. हा पॉइंट संपला. आणि ही नोट संपली. आणखीन एक नोट लिहायची. वन मोर नोट. कीप ऑन रायटिंग. The wave is said to be, said is spelling काय असतं? Wave is said to be propagating. Wave is said to be propagating if y म्हणजे काय? Displacement of particle. y is a, y म्हणजे of course displacement of a particle of a wave, is a function of omega t minus kx. और आता या ओमेगा टी मायनस kx ला काय लिहिता येते बघा. थोडासा एक्स्ट्रा पॉइंट. फंक्शन ऑफ ओमेगा टी मायनस kx समथिंग इंटू टी प्लस मायनस दोन्ही लिहा. समथिंग इंटू टी प्लस सम कॉन्स्टंट इंटू एक्स. सम कॉन्स्टंट इंटू टी प्लस मायनस सम कॉन्स्टंट इंटू एक्स. आता या ओमेगाला लोक काय करतात? 2π/t लिहितात. या ओमेगा टी मायनस kx ची व्हॅल्यू काढावी. k ला लिहितात 2π/λ into हा small t as it is, हा small x as it is. Okay, तर 2π/t कॉमन काढा. 2π/t कॉमन काढला. t डिनॉमिनेटर मधनं कॉमन काढला. 2π ऑलरेडी कॉमन निघाला. t डिनॉमिनेटर मधनं कॉमन काढला. मग तो डिनॉमिनेटर मध्ये डिवाइड केला पाहिजे. एखादी गोष्ट न्यूमरेटर मधनं कॉमन काढली. 2π न्यूमरेटर मधनं कॉमन काढला होता म्हणून या 2π ला डिवाइड केलं होतं. न्यूमरेटर मध्ये डिवाइड केलं होतं. t हा डिनॉमिनेटर मधनं कॉमन काढला. लॅम्बडाला काय करावं लागेल? t ला डिनॉमिनेटर मध्ये डिवाइड करावं लागेल. पण λ/t म्हणजे काय शिकवलं मी तुम्हाला? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ वेव्ह अपॉन टाइम टेकन बाय अ वेव्ह. काय शिकवलं? अरे λ/t लगेच कसं विसरलं? चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. काय शिकवलंय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वेव्ह अपॉन टाइम टेकन बाय वेव्ह. काय शिकवलंय? स्पीड ऑफ अ वेव्ह. सो x as it is, v as it is. बरोबर? फाइन. So wave is said to be propagating if y is a function of omega t plus minus kx. Just give me a second. Wave is said to be propagating if it is a function of omega t plus minus kx
or it is function of t minus x upon v, कारण हा तर कॉन्स्टंटच आहे, हे पण चालू शकतं. ओके, हळूहळू लक्षात येईल. मी याची काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो. एक्झाम्पल सॉल्व्ह करायची प्रिपरेशन करून घ्यायला लागलं, फक्त तुम्हाला ते न कळत चाललं एवढंच. और इट इज अ फंक्शन ऑफ x t मायनस x अपॉन v, पण हा तर फक्त कॉन्स्टंट, हा तर फक्त कॉन्स्टंट आहे. सर वेलॉसिटी पण कॉन्स्टंट असते की? हो, वेलॉसिटी पण कॉन्स्टंट असते वेव्हची गिवन मीडियम मध्ये. सो बेस समांतर 2 पाय अपॉन v मल्टीप्लाय दिस v here. ऑफ कोर्स प्लस मायनस टाका, काय अडचण नाही. प्लस मायनस टाका, काय अडचण नाही. काय होईल, फक्त डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल बदलेल, लेफ्टची राईटची ते तेवढंच. प्लस मायनस. सो v पण कॉन्स्टंट आहे, v इथं मल्टीप्लाय करा, vt प्लस मायनस x ब्रॅकेट मध्ये vt प्लस मायनस x किंवा x प्लस मायनस vt काही चालेल. और it is function of काय असेल इथं, सो इथं vt प्लस मायनस x किंवा x प्लस मायनस vt काही म्हटलं तरी चालेल. सिक्वेन्स डज नॉट मॅटर, मधलं साइन मॅटर करेल, मधले साइन पण दोन्ही चालतात, नो प्रॉब्लेम. So if the wave is written as a function of omega t plus minus kx or kx plus minus omega t, x minus vt or x plus vt, vt plus x, vt minus x, or t plus minus x upon v, or t plus minus x upon v, or x upon v plus minus t, सगळं चालतं. ओके, so if the displacement of the particle of the wave is written as a function of this or this, then it is called as a progressive wave. बरोबर, मी असं म्हटलं का तर ती सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह असते असं म्हटलं का? नाही, मी काय म्हटलं, ती फक्त प्रोग्रेसिव्ह वेव्ह असते असं म्हटलं. बरोबर, मग सर ती सिंपल हार्मोनिक केव्हा असते? when it is simple harmonic only if that function is sine or cosine. तरच सिंपल हार्मोनिक ना. आता काय आहे, फंक्शन काय आहे, साइन फंक्शन आहे, म्हणून या वेव्हला काय म्हटलेलं आहे, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. म्हणजे इथं ते ब्रॅकेटचं मिनिंग काय असलं पाहिजे, प्रोग्रेसिव्ह. समजायला लागले का कसं मॅथमॅटिक्स, लॉजिक आणि त्याचं इंटरप्रिटेशन लूप कंप्लीट व्हायला पाहिजे. जे आधी मॅथ सांगितलं होतं ते परत लॉजिक न फिरून ते खरोखर ते खरं दिलेलं आहे. त्याला सिंपल हार्मोनिक जे लोकांनी म्हटलेलं आहे ते विचार करून म्हटलेलं आहे. त्याला काय नाव देऊया, तुम्ही नाव सांगा, असं केलंय का? त्या बाळाला नाव काय देऊया, असं केलंय का? ते नाही, त्या बाळाचं नाव काय, सिंपल हार्मोनिक. ते फंक्शन कसं आहे, साइन किंवा कोसाइन. ओके, म्हणून ते सिंपल हार्मोनिक आहे. बर, ती वेव्ह जी काय तयार झाली, इट इज अ फंक्शन ऑफ ओमेगा टी प्लस मायनस के एक्स और के एक्स प्लस मायनस ओमेगा टी. और अदर फॉर्म्स पण करता येतात गरजेनुसार, काही कॉन्स्टंट कॉमन काढून. त्या अरेंजमेंट तुम्हाला पण करता येतील, शिकता येतील. सिंपल असतात, त्याचं टेन्शन घेऊ नका. पण आता पहिल्यांदा लॉजिक समजू दे, इक्वेशन पहिल्यांदा समजू दे. इक्वेशन लक्षात ठेवता येतात. सिंपल इक्वेशन आहे, एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस मायनस के एक्स. ओमेगा टी प्लस मायनस के एक्स कंबाईन एका टर्म मध्ये दिसतंय ना, सो इट इज अ प्रोग्रेसिव्ह. So this y is a function of omega t plus minus kx, so it is a progressive wave equation. It is simple harmonic because the function is sine or cosine. It is simple harmonic because the function is sine or cosine. एवढंच. Fine. आता वेव्हचे इक्वेशन झाले, त्यानंतर वेव्ह कधी प्रोपागेट होते हे शिकवलं, त्यानंतर त्याला सिंपल हार्मोनिक केव्हा म्हणायचं ते पण समजलं. एक्स प्लस मायनस काही सिक्वेन्स डज नॉट मॅटर म्हणते ना, ओमेगा टी प्लस मायनस के एक्स. तसंच व्हीटी प्लस मायनस एक्स लिही, नाहीतर एक्स प्लस मायनस व्हीटी लिही. मायनस वन कॉमन काढायचं. सर मायनस वन हा पण एक कॉन्स्टंट आहे. मायनस प्लस मायनस एक्स अपॉन व्ही काय टी कुठली, इथं काय लिहिलंय, ह्या स्टेपवरनं लास्ट स्टेपला या इथं काय लिहिलंय, सम कॉन्स्टंट इनटू टी प्लस मायनस एक्स अपॉन व्ही. व्ही पण एक कॉन्स्टंटच आहे, सो व्ही ने इकडे मल्टिप्लाय कर. इथं काय तयार होईल, व्हीटी. इथं काय चुकलं आपलं,
VT प्लस मायनस एक्स इथं अपॉन व्ही नको का? VT प्लस मायनस एक्स तो व्ही खाली राहणार ना शिल्लक, तो इथे द्या. पण हा सुद्धा एक कॉन्स्टंटच आहे, फॉरगेट अबाउट इट. इट शुड बी फंक्शन ऑफ दिस VT प्लस मायनस एक्स किंवा एक्स प्लस मायनस व्ही. सो प्रोग्रेसिव्ह वेव्ह या शॉर्ट मध्ये लिहा. चला प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? y इज अ फंक्शन ऑफ पहिलं ओमेगा टी प्लस मायनस के एक्स और के एक्स प्लस मायनस ओमेगा टी एक्स प्लस मायनस वी टी और वी टी प्लस मायनस एक्स अपॉन वी प्लस मायनस टी प्लस मायनस एक्स अपॉन वी. काही लिहा, यातलं कशाचं एकाचे जरी फंक्शन असलं तरी सगळ्याचा अर्थ सेमच आहे, काही वेगळं नाही आहे. कॉन्स्टंट कॉमन काढतात आणि लिहितात आणि आम्हाला सांगतात, ओळखायला सांगतात वेव्ह प्रोग्रेसिव्ह आहे नाही वगैरे वगैरे. फाईन. Are the things taught in today's lecture clear to all of you? Reply in the chat box, everyone. Time is over now. Everyone. समजलं का? लिहून घ्या आणि चॅट बॉक्स मध्ये मला पट 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 रिप्लाय करा. अजून काही गोष्टी आम्हाला समजल्या, वेव्ह विषय अजून काही गोष्टी आम्हाला समजल्या. कधी वेव्ह पॉझिटिव्ह डिरेक्शनला जाते, कधी निगेटिव्हला जाते, कधी प्रोग्रेसिव्ह, कधी सिंपल हार्मोनिक, कसं इक्वेशन आलं, इक्वेशन्स मॉडिफाय कसे होतील, डिफरंट फॉर्म्स कसे मिळतील. ओके, ऑल दिस थिंग्स वी हॅव सीन नाउ. फाईन. सो इन दिस लेक्चर वी शॅल एंड the point at this point itself. Okay, we shall end the lecture at this point itself. Okay, remaining things we will learn in the next lecture. Okay, chalo, bye bye everyone. Let me end this lecture. Chalo, bye.